विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसानं झोडपून काढलेला आहे। अनेक जिल्ह्यांना हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिलाय। नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यात अनेक भागात पूरस्थिती निर्माण झालेली आहे। अनेक घरं पाण्याखाली गेलेली आहेत। प्रशासनाकडून युद्ध पातळीवर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मदत आणि बचाव कार्य केलं जात आहे। अनेक रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत, पूल पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्यामुळे गावांचा संपर्क तुटलेला आहे। ही 5 दृश्य एका वेळेला आम्ही तुम्हाला दाखवतोय। प्रातिनिधिक स्वरूपाची दृश्य आहेत। नागपूर जिथे रेस्क्यू ऑपरेशन केलं जातंय, वर्ध्यात नदीला समुद्राचं स्वरूप आलंय असं म्हटलं तरी अतिशयोक्ती नाही ठरणार। गोंदियामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। भंडारा आणि गडचिरोलीमध्ये सगळ्या रस्त्यांवर पाणी झालेलं आहे। अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। पावसाचा जोर असाच पुढचे काही दिवस कायम राहील असा अंदाज वर्तवला गेलाय। हे चित्र जे तुम्हाला दिसतंय 5 दृश्यांच्या माध्यमातून ते विदर्भातलं दृश्य आहे की पावसाने कसा हाहाकार उडवून दिलेला आहे। नद्यांच्या पातळीत पाण्याची वाढ झाली आहे कारण धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातोय। यवतमाळच्या झरी जामनी या तालुक्यामध्ये सकाळपासूनच मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय। त्यामुळे मांडवी इथून वाहणाऱ्या खुनी नदीला पूर आले।